जय श्रीराम, हर हर महादेव. मी वीरू. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सगळं स्वागत आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज. आणि आजचा रेस्क्यू हा कोब्राचा होता आणि आम्ही आमचे हँड ग्लोव्हसुद्धा नेले नाही होते, त्याच्यामुळं हा रेस्क्यू आणखी धोकादायक होता आणि खूप सगळा क्रिटिकल होता. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही त्याला कोणत्या पद्धतीने रेस्क्यू केला, आमचा किती, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा रेस्क्यू जो आहे त्याचं हेड पकडून करावं लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं हेड पकडल्यानंतर मलासुद्धा भीती वाटत होती, त्याच्यामुळे माझ्या तोंडातून सुद्धा आवाज निघत नव्हता, कारण एवढा जीव धोका आणि एवढा भयानक हा रेस्क्यू होता. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण माहीत पडेल रेस्क्यू करायच्या वेळेस किती सगळी प्रॉब्लेम होत असते, काय होत असते, कसं असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो दुसऱ्या सापाला आपलं खाद्य बनवून पकडून तो आपलं खाद्य बनवण्यासाठी तयारीत होता. आणि तशाच आम्ही तिथे पोचलो आणि कशा पद्धतीने मग आम्ही त्याला रेस्क्यू केला आणि काय केला, तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, व्हिडिओ कंटिन्यू करा. रुका साहब हो तो भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. सगळ्यात अगोदर आपण त्याला रेस्क्यू करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती वगैरे सगळी देईन, कारण पोझिशन सध्या अशी आहे का तो पळून पण जाऊ शकतो. तर सगळ्यात पहिला आपण त्याला रेस्क्यू करून घेऊ. हा गोटा काढू शकाल का कोणी येऊन 5 मिनिट पटाक्षे? जेवढ्या लवकर येईन तेवढ्या लवकर, कारण तो अंदर ताकद खूप उडत आहे ना, आणि म्हणून का हातात थोडं रिक्सीच काम आहे. नाही ना, हा काही ठिकाणी घ्यायला लागतं, काही ठिकाणी इलाज नाही तसं असतं. पण सोबत माझ्या मित्राला ये म्हणलं होतं, पण तो गोट्या घेऊन गेला. अच्छा, त्याला सोडला नाही, त्याला सोडला तो आतमध्ये जाईल ना, आतमध्ये किती अंदर जाईल याची गॅरंटी नाही, म्हणून थोडी आता रिक्स आपल्याला घ्यावंच लागेल. फक्त त्याला त्रास नाही झाला पाहिजे किंवा तो हलला नाही पाहिजे. तिकडल्या साईडनं घ्या, तिकडल्या साईडनं, खालून नाही तिकडल्या साईडनं घ्या, आणि सगळेजण थोडे मागं होऊन जा. गोट्यावर नको मारू, साईडनं पूर्ण उखळ, खालच्या बाजूला पूर्ण सगळं उखळ. वर नको, वर नाही, खालच्या बाजूनं. हा, ताकद कमी, खूप कमी ताकद काढ, खूप कमी ताकद काढ. हा, खालचं काढ सगळ्यात आधी, म्हणजे तो ऑटोमॅटिक खाली येते. ओढा ते ओढा सिमेंटचा ओढा, हा गोटा ओढा. हाताने ओढू शकता, ओढा पटकन, हाताने ओढा पटकन, हाताने घ्या, ओढ, हाताने ओढ. गोटा अलग काढा. माग अंदर आहे का नाही, पूर्ण वर धसून आहे तो. हातात आहे ना, काही नाही, शांत राहा. प्रदीप तू इकडे येऊन जा थोडस. लागले नाही पाहिजे ना, तो वरच्या बाजून जाऊन बसला ना. नाही दादा, असा गेला तो आहे कॉलम मध्ये, असा वर आहे तो.
आपण माती खोरली तरी तो असा पलटू नाही. तोंड सोडलं तर मागं चाललं जाईल पूर्ण. सरळ अंदर. ग्लुकोज घालायला पाहिजे होता दादा. काही विषय नाही. शेअरचं नाही पण तू हो पण सिच्युएशन अशी आहे कोणाला माहिती. बाहेर येणार आला नाही. हातात तोंड बसतात काहीतरी. तो खूप सगळी ताकद काढत असते अंदर. आपली ताकद कमी पडते याच्यानंतर. 4 डाव तिसरला मच्छी सारखा. मला थोडं हलकं हलकं करा म्हणजे नाही त्याला लागलं चालणार मग तू इकडे येऊन तरी त्याला नाही त्याचा वरत आहे. आता आता पोकळच गड्डा झाला पाहिजे पाहिजे तुझा हात. सारी ताकदही लई काढते भयंकर. जय श्रीराम. नाहीच म्हणते बोला तुला. चालला का दादा फोडून पाहू का 2 विटा. आता स्टिकला बी नाही बघ आता कारण की माचीच आहे तिथं. आजपर्यंत सगळ्यात खतरनाक रेस्क्यू आहे यावाला. कशी लाडी मारून आहे रे बा. हो मागे मागे होऊन जा सगळे जण. मागे वा सगळे कारण खूप बेकार पोझिशन आहे सध्या. माझी स्ट्रिक कुठे आहे. ठीक आहे. एक कुठे गेला इच्छा. खूप बेकार खूप खतरनाक रेस्क्यू. हाय इंडियन स्पेक्टिकल कोब्रा हा पूर्णपणे विषारी असतो. याच्यात न्यूरोटॉक्सिक वेनमस असते. विष ज्या याच्यात न्यूरोटॉक्सिक असते. हा चावल्यानंतर माणसाचा मृत्यू पक्काच आहे. भांडा वगैरे असं काही नसते काका. जसं त्याचं शरीर मोठं होत जाईल ना तसे शेपूट जाडी होत असते त्याच्यावाली. जे तुमची अंधश्रद्धा आहे की ह्या चावल्यानंतर शेपूट स्वतःची कातरत असते. तोंड घसरत होतं. दुसरी गोष्ट वरून तोंड हातात असल्यामुळे खूप मोठी रिक्स होती ना. हा साप चावल्यानंतर 40-45 मिनिटाचा वेळ मिळत असते. तेवढ्या वेळेमध्ये सहज हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात चाललं जातं. कुठलाच गावठी इलाज करायचा नाही कारण याच्यावर कुठलाच गावठी इलाज चालत नाही. गावात इलाज करायला गेल्यानंतर तो औषध देत असतो आणि औषध घेतलेलं ते पोटात जात असते आणि ह्या चावल्यानंतर याचं विष ब्लड मध्ये असते आपल्या रक्तामध्ये. त्याच्यामुळे औषध घेतलेलं कोणतंच काम करत नाही. सरळ हॉस्पिटलमध्ये चाललं जायचं. तिथे याचे अँटीडोट लावल्यानंतर याचं विष उतरत असते. उगाच कुठली रिक्स न घेता सरळ हॉस्पिटलमध्ये जाणे हा त्याचा उत्तम मार्ग आहे. भरणी आणली आहे का. तुम्ही बघितलं असेल हा दुसरा साप खात होता. तो दुसरा साप म्हणजे तो रुका स्नेक आहे. तर हा मेनकी उंदीर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सापांचा पण शिकार करून त्याला आपलं स्वतःचं भोजन बनवत असतो. कारण जेवढे बिनविषारी साप आहे तो रॅट स्नेक, रुका साप,
किंवा मग रॅट स्नेकची बेबी, अशा प्रकारचे साप तो पकडून त्यांना आपलं भोजन बनवत असतो, त्यांना आपलं खाद्य बनवत असतो. तर तुम्ही बघून घ्या, बिग साईजचा हा कॉमन कोबरा आहे. तर याला आपण आता एका डब्यामध्ये पॅक करून घेऊन त्यानंतर तो रुका जो साप आहे तो गेला की आहे ते आपण नंतर पाहून घेऊ. आणा भरणी चालत तेवढी वॉश करून घ्या थोडीशी. आणि आपल्याला दुरून दिसलं तर हे आपल्याला संदेश देत होतं, स्वतः फन काढून उभा होत असतो स्वतःला मोठा दाखवण्यासाठी किंवा मग आपल्याला समजून सांगण्यासाठी का माझ्यापासून दूर राहा. असा साप दिसल्यानंतर जवळ त्याच्यात जाऊन कोणतीच मजाकबाजी किंवा कोणतीच त्याची पकडायचे प्रयत्न करायचे नाही, कारण तुम्हाला पूर्णपणे माहिती नाही तो कसा आहे, पकडायचा कसा आहे, हे गोष्ट जर माहित नाही तर त्याच्या जवळ जाऊन त्याला पकडण्याचे किंवा त्याच्यासोबत मजाकबाजी करण्याचे प्रयत्न करायचे, कारण हा चावल्यानंतर माणसाला खूप कमी वेळ मिळत असतो. झाकण कोणाकडे आहे दादा? द्या, ठेवा इथे, ठेवा झाकण. चलिए, आपण इथे यांनी जो साप पकडला होता रुका, आधी त्याला पाहून घेतो आहे की गेला. कन्फर्म माहिती नाही कारण तो मातीमध्ये होता आता. तर आपण त्याला 5 मिनिट त्या भरणीला होल पाडासाठी एखादी अगरबत्ती आणणार दादा. बहुतेक माझ्या मते तर तो निघून गेलाच असं. इथून जाताना वगैरे नाही दिसला होता का कोणाला पकडल्यानंतर? कारण मी सगळं फोकस त्याच्यावर होता, त्याच्यामुळे हा कुठे गेला? हा बी विषय पूर्ण काढूया कुठं? होऊन देणार 2-3 पाणी तरी होऊन तो गेला. हा निघून गेला कारण आपण पकडायच्या वेळेस आपला सगळा फोकस त्याच्यावर होता, कारण तो सगळ्यात महत्वाचा होता, कारण तो पूर्णपणे विषारी साप आहे. आणि जो तो पकडून होता तो आहे रुका, तो पूर्णपणे बिनविषारी असतो. तर तो सुटला तरी तेवढं काही टेन्शन नाही राहणार, कारण हा जर सुटला असता तर खूप मोठं टेन्शन असतं, कारण हा खूप सगळ्यात विषारी साप आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, याला गवळ्या सुद्धा म्हणतात आणि याला नाग म्हणून सहज ओळखले जातात. तर आपण त्याचा रेस्क्यू केलेला आहे, जो महत्वाचा होता तो. पण आता हा दिसत नाही कुठे गेलाय, तर हा गेला तेवढं टेन्शन नाही, पण तो महत्वाचा होता म्हणून सगळ्यात आधी त्याला पकडण्याचं खूप मोठं काम होतं. तर अशा प्रकारे मी माझं काम केलं आहे. तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे मी त्याला कशी रिस्क घेऊन त्याला मी पकडलाय, त्याला कॅच केलाय. तर तुम्हाला जर माझं काम आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.